प्रत्येक चक्र ही ऑर्गनशी कनेक्टेड आहे. जसं मूलाधार रिप्रोडक्टिव्हिटी बरोबर आहे, तसं स्वादिष्टान देखील मूलाधारामध्ये येतच थोडंफार फरकाने. पण तिथे पण तो कंद जो आहे तो तिथेच आहे, की जो आपल्याला प्रेरित करतो. परत त्या ठिकाणी स्वादिष्टानाच्या इथे तुमची किडनी रिलेटेड आहे, लिव्हर रिलेटेड आहे. मणिपुराकडे गेला तर तुमची सगळी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. लहान आतडं, मोठं आतडं आहे. हृदयापाशी अनाहताकडे गेलं की हृदयच काम करतं. विशुद्धकडे तुमचं स्वरयंत्र काम करतं. हा, इकडचा प्रवास गुरु आणि भगवंताच्या हाती आहे. पण इथे तुम्हाला आधी देहानेच काम करायला पाहिजे. मग तुम्ही नाही करणार का? करणार. आणि उलट चक्र साधना करत असताना हे सगळे भाव अतिशय एक्स्ट्रीम लेवलला वरती येतात. कारण मूलाधार, स्वादिष्टान आणि मणिपूर ही तिन्ही चक्र जी ही भौतिकातली चक्र आहेत. इथे सगळे आपले षडरिपू आहेत. इथे सगळे आपले विषय वासन आहेत. इथे सगळं मीपणा आहे. त्यामुळे हे होणारच. मला स्वार्थ माझा येणारच वर. मला राग येणारच. मी एकेकोरपणा करणारच. माझ्या मनामध्ये द्वेष असणारच. माझ्यामध्ये मत्सर असणारच. पण जेव्हा आपण क्रियायोग करतो, चक्र साधना करतो, तेव्हा आपल्याला कळलेलं असतं की हे काय आहे आणि हे आता मला कसं पॉझिटिव्हली वळवायचंय. क्रियायोग तुम्हाला ते गाईड करतं.